लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी अनेक अडचणी येत आहेत महिलांना, कारण की आपण यामध्ये अपडेट केलं आहे की पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव त्यामध्ये केवायसी केलं जाईल, मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात. साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचे केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं केवायसीची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील, म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. नाही, अशा 18 नोव्हेंबर पर्यंत साधारणपणे केवायसीची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले, म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये. तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच. नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर सगळ्यात महत्त्वाची नोव्हेंबर हप्ता आणि त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचे वडील हयात नाही आहेत, पती हयात नाही आहेत, तर अशा प्रकारचे ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांची केवायसी कशी करायची, तर याच्या संदर्भात आनंदाची बातमी नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला बालविकास मंडळाच्या ज्या मंत्री आहेत आदिताई तटकरे आहेत, तर यांची काल प्रेस कॉन्फरन्स झाली आणि याच्यामध्ये ज्या अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, तर यांना केवायसीचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि याचबरोबर अशा लाडक्या बहिणींना केवायसीसाठी मुदतवाढ देखील मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा जो ऑप्शन आहे तो पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये तुम्हाला जी केवायसीची वेबसाईट आहे तर या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर या संदर्भात आपण माहिती देणारच आहोत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला काही कागदपत्र अपलोड करावी लागणार आहेत अशी माहिती देखील या भाषणामध्ये मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेली आहे. तर याच्यामध्ये जर तुमचे पती हयात आहेत किंवा नाही किंवा वडील हयात आहेत किंवा नाही अशा प्रकारचा ऑप्शन पोर्टलवरती ॲड केला जाणार आहे. होय किंवा नाही हा तुम्हाला ऑप्शन निवडायचा आहे. आणि त्याच्यानंतर जर तुमचे पती हयात नसतील तर त्यांचा मृत्यू दाखला तुम्हाला अपलोड करावा लागेल किंवा तुमचे वडील हयात नसतील त्यांचा मृत्यू दाखला अपलोड करावा लागेल किंवा डिवोर्स झालेला असेल तर संबंधित कागदपत्र तुम्हाला अपलोड करावे लागणार आहे अशी माहिती मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेली आहे. आणि तरच तुमची केवायसी होणार आहे. त्यामुळे आपण सांगतच आहोत तो की 12 तारखेपर्यंत प्रतीक्षा करा. 2 ते 3 दिवसांमध्ये ही खुशखबर तुम्हाला मिळून जाणार आहे. तर लक्षात घ्या, ही आनंदाचीच बातमी आहे की अजून तरी आजच्या दिवसभरामध्ये ही अपडेट पोर्टलवरती येण्याची शक्यता आहे. आपण देखील चेक करत आहोत. तर ही आनंदाची बातमी अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्या केवायसीसाठी थांबलेल्या होत्या त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आणि ही महत्त्वाची माहिती त्या लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोचवा. आणि अजून महत्त्वाची माहिती म्हणजे नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा अजून झालेली नाही. सोशल मीडियावरती अनेक मेसेज व्हायरल होत आहेत, पण लक्षात घ्या की लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपण देण्याचं काम करतोच. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते संदर्भात अजून कोणती घोषणा झाली नाही आहे. सगळ्यात प्रथम GR, त्यानंतर मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा आणि त्याच्यानंतर हप्ते वितरण अशी ही प्रोसेस असते. त्यामुळे हप्ते वितरणाची घोषणेसंदर्भात माहिती मिळताच आपल्या चॅनलवरती अपडेट दिली जाणार आहे. तर अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणी केवायसी संदर्भात थांबलेल्या होत्या तर यांच्यासाठी ही आनंदाची बातमी नक्की शेअर करा. 18 तारखेपर्यंत मुदत आहे. याच्यामध्ये आता मुदतवाढ होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहेत. तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.